तर सुप्रभात मित्रांनो, सकाळचे आता वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत। आता आपण उज्जैनमध्ये आहोत। जसं तुम्ही याच्या आधीचा पार्ट बघितला असाल तर तुम्हाला समजेल की आम्ही काल उज्जैनचं दर्शन केलं आणि आता आपण जात आहोत उज्जैनवरनं त्र्यंबकेश्वरला। तिथे जे तारा गेस्ट हाऊस आहे तिथे आपण थांबलेलो। गाडी सुद्धा आता कोल्ड स्टार्ट करत ठेवलेली आहे आपण। ते गेस्ट हाऊस आहे इथे आपण थांबलेलो आणि हे त्यांचे ओनर आहेत। सर जी बहुत अच्छा लगा, थैंक यू सर, आएंगे फिर मिलेंगे। यस यस यस। सगळे बाइकर्स रेडी झाले थे, चला रेडी ना भाई लोग। भाई हिमांशूची काय तयारी होत नाही भाई, अजून काय बांधा बांधी करतोय। कोण राहिला अजून? कोण नाही, तूच राहिलायस। चला तर आता डायरेक्ट मोटो व्लॉगिंग सेटअप मध्ये भेटतो तुम्हाला आणि आता इथून प्रवास करूया आपण त्र्यंबकेश्वरचा। चला। लिंगेश्वर पावनादेवी माते की जय, गांगेश्वर ब्राह्मणदेव महाराज की जय, जय श्रीराम, हर हर महादेव। तर मित्रांनो चला आता आपला प्रवास सुरू झाला आहे उज्जैन टू त्र्यंबकेश्वर। पहिला आणि दुसरा पार्ट बघितला नसाल तर तो बघून घ्या, कारण तुम्हाला मुंबईवरनं जर्नी पाहायला मिळेल ह्या उज्जैन पर्यंत। आणि आता तुम्ही पाहताय उज्जैन ते त्र्यंबकेश्वर। सुंदर अशी पहाट 8:15 वाजल्यात आता आणि उज्जैन नगरीत, महाकालच्या नगरीतून आम्ही त्र्यंबकेश्वरच्या दिशेने आम्ही आता प्रस्थान केलंय। भाई उज्जैनला एवढं काय काय फिरण्यासारखं आहे ना, ते तुम्हाला एका दिवसात तर होणारच नाही। तुम्ही येताय तर प्रॉपर 2 दिवस काढून या उज्जैनमध्ये, कारण एवढी मंदिर आहेत ना। हरसिद्धी माता मंदिर, बडे गणपती मंदिर, परत त्याच्यानंतर आहे सिद्धवट आहे, मग मंगलनाथ मंदिर आहे, उज्जैनचं कॉरिडॉर आहे, उज्जैन मंदिर आहे, खूप काही आहेत इकडे फिरण्यासारखं आणि खूप सारी मंदिर आहेत ज्यांचं तुम्ही दर्शन घेऊ शकता। महामृत्युंजय द्वार हा बघा उज्जैनचा। जेव्हापासून उज्जैनमध्ये आलोय ना भाई, एक वेगळीच पॉझिटिव्ह फिलिंग येते मला। आय होप की तुम्हाला आता स्पीडोमीटर क्लिअर दिसत असेल। हे जे मोबाईल होल्डर आहे ना ते आता मी जरा खाली केलंय। ॲक्च्युली हे आधीच करायला पाहिजे होतं मला, हा का ओव्हरटेक करायला देणार नाही मला। जा भाई जा, तू पुढे जा, जा। तो बघ कसो मारता, जाऊ दे पुढचा बोलत नाही। इंदोर मला इथून आहे ना 25 ते 30 किलोमीटर अंतरावर दाखवतंय। काय माहीत नाही, मला एक वेगळीच फिलिंग येते की यार असं वाटत होतं की ही राईड संपूच नाही। आता आपल्या या त्रिज्योतिर्लिंग राईडमधलं हे आता 3रं ज्योतिर्लिंग आपण करायला जातोय। पहिला आपण केलं ओंकारेश्वर, दुसरं उज्जैन महाकालेश्वर आणि आता 3रं आपण करतोय त्र्यंबकेश्वर। पण ते बोलतात ना की यार असं वाटतं पूर्ण आता 12 ज्योतिर्लिंगच करून टाकतो बाईकवरनं। आणि अशा सोबत मित्र असले, असे रायडर्सचा आपला ग्रुप असला की मग अजूनच मजा येते। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मला इथून 450 किलोमीटरवर दाखवतं। आता कुठला तरी हा गावातला रोड आपण घेतलाय आणि काय माहिती आता हिमांशूने मॅप टाकलाय, तो मॅप फॉलो करतोय आता। इकडे एक मी नोटीस केलं, प्रत्येकाच्या घरावरती टेरेस आहे इकडे। ही बघा गव्हाची शेती बघा, माझ्या राईट साईडला पूर्ण गहू आहे हा। मला असं ट्रॅव्हल करायला खूप आवडतं। आजूबाजूला पूर्ण शेती आहे, मधून हा गावातला रस्ता आहे आणि मस्तपैकी आपण वाईब्स एन्जॉय करत जातोय। ठीक आहे हायवेज पण आवडतात, पण एका सर्टन लेवलला। नंतर हायवेज बोर होतात, सरळ सरळ जाऊन। मग नंतर काही असे रस्ते लागले ना की जरा मग असं रिलॅक्स वाटतं की हां बाबा चला आता मजा येते यार। मोटो ब्लॉगिंग करण्यात ना एक वेगळंच सुख आहे। आता बघा ना, मी गाडी चालवतोय आणि हे असे व्ह्यूज एन्जॉय करतोय आणि माझ्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करताय। तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की आम्ही पण बाईकवर बसलो आहोत, आम्ही पण हे सगळं एन्जॉय करतो आहोत। म्हणजे हे एक वेगळीच फिलिंग आहे ही कुठल्याच ब्लॉगिंगमध्ये येत नाही। ही फक्त आणि फक्त मोटो ब्लॉगिंगमध्ये येते। आई शपथ, हा कुठला रस्ता लागलाय भाई? हिमांशू कुठून घेऊन जातोय काय समजत नाही। आज सगळे रस्ते चेक झालेत, ऑफ रोड पण झालाय, हायवे टुरिंग पण झाली आहे, ट्रॅफिक पण फेस केलंय। हा जो शेणाचा वास येतो ना, आणि शेणाचा आणि गोमूत्राचा भाई एक वेगळाच सुकून देतो यार। हे बघा ना, आता तो तुम्ही वास आहे ना, तो तुम्ही स्मेल आहे ना फील करा की असं आपण गावातून जातोय आणि आजूबाजूला असा शेणाचा आणि गोमूत्राचा वास येतोय। म्हणजे एक वेगळीच वाईब देतो। आता कोणाकोणाला तो घाण वाटेल, पण बाबा आम्ही कोकणातले आहोत, आम्ही शेतकरी घराण्यातले आहोत। माझे वडील, माझे आजोबा हे गावी शेती करायचे, तर ती फिलिंग आहे ना हे शेतकरीच समजू शकतो। आणि आता आपण महू गावात आहे बघा, पालेभाजी लावली आहे बघा राईट साईडला। पालक आहे, पालक पालकच आहे।
आणि या साईडला नांगरणी होते ट्रॅक्टरने. आमच्या कोकणात आता तो हातावाला ट्रॅक्टर वापरतात, असा पकडून छोटा असतो ना. अरे भाई कुठे जातोय आपण, कुठला आहे हा रस्ता भाई? फुल एकदम ऑफ रोडिंग. हायवेला कनेक्ट करायला बघा कुठून कुठून आलोय बघा आम्ही. तुम्हाला सुद्धा जर अशा माझ्यासोबत राईड करायच्या असतील ना तर आत्ताच आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब करा आणि माझं इंस्टाग्राम ID मी इकडे देतो, त्याला फॉलो करा. त्याच्यावर अपडेट्स आहेत ना सगळ्यात पहिला येतात. यूट्यूबपेक्षा सगळ्यात पहिला अपडेट इंस्टाग्रामवर येतात आपल्या. टेल सांभाळूया, यांना जाऊ द्या पुढे. आता आपण टेलला आलोय, तर असं मध्ये स्विच करत राहायचं, कारण प्रत्येक रायडर्सला कोऑर्डिनेट करत राहायचं आहे आपल्याला. तर आता आपण चालूया होंडाची CB 200X. बघूया गाडी कशी आहे ही. स्मूथ आहे यार इंजिन हिचं. वाह, क्लच पण एकदम सुपर लाईट आहे, चांगली पॉवर आहे गाडीला. ब्रेकिंग थोडीशी लाईट वाटली मला, ॲव्हरेज आहे ब्रेकिंग. आईला हे लोकेशन बघा ना, आजूबाजूला पूर्ण असं डोंगर आहे आणि मधनं असा रस्ता जातोय. जबरदस्त यार, मस्त लोकेशन आहे. अच्छा, हिला 5च गिअर दिले आहेत, मी 6वा टाकायला जातोय. पण ठीक आहे यार, इनफ पॉवर आहे, मस्त 90ला क्रूज करू शकता इझिली, 90-100ला. एवढी चांगली गाडी काढली ही, एवढी अंडररेटेड काय आहे मग? लोकांनी घेतली पाहिजे ही गाडी टुरिंगसाठी. आता मी 100ला क्रूज करतोय पण व्हायब्रेशन नाही आहेत गाडीला, हे बघा. आणि स्टेबल पण बऱ्यापैकी स्टेबल आहे. धुळे इथून 200 किलोमीटर आहे, नाशिक 360 आणि मुंबई 524. लास्ट 110 वर तुम्ही इझिली क्रूज करू शकता. त्याच्यावरती थोडे फुटपेक्सला व्हायब्रेशन जाणवत आहेत मला. बेटी बचाओ बेटी पढाओ. ओके, आणि बेट्यासाठी काय 115-116ची स्पीड पण नथिंग वाटते मला या हायवेवरती. एवढा सुसाट हायवे आहे हा. झालं, या गाडीची आपण चरमसीमा पाहणार आहोत वाटतं. 122, 124, नॉट बॅड. हा बघा मध्येच बंप बघा कसला आला, हा बघा. पण ठीक आहे यार, या गाडीला 200 CCच्या हिशोबाने आणि टुरिंग फेरिंगच्या हिशोबाने इनफ पॉवर आहे. आणि यादव जी का ढाबा, इथे आता आपण नाश्ता करायला थांबणार आहोत. यादव जी के ढाबे पे नाश्ता करने रुकते है. मस्तपैकी आता नाश्ता झाला. मुंबई इथून 490 किलोमीटर आहे. पूर्ण डांबराचे रस्ते आहेत आणि सुसाट आहेत. इकडे स्पोर्ट्स बाईक असती ना कोणती सुपर बाईक, तर 100% 150च्या स्पीडला तरी क्रूज केलंच असतं आरामात नाही. अरे रे रे रे, याला PUC कोणी दिली रे बाबा, काय रे बाबा शे. तर मित्रांनो, फायनली आता आपण पोचलो आहोत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर. आणि आता आपण एंटर करतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या मातृभूमीमध्ये, आपल्या कर्मभूमीमध्ये, आपल्या शिवरायांच्या भूमीमध्ये. शिवरायांची भूमी तर अख्खा भारत देश आहे, पण आपल्या शिवरायांची जन्मभूमी हा आपला महाराष्ट्र. तर आता शिरपूरला थांबलोय. जवळजवळ 120-130 किलोमीटर आम्ही नॉनस्टॉप कापलंय आणि आता थोडा इथे रेस्ट घेतलाय. आणि 220 किलोमीटर इथून, 240 किलोमीटर इथून नाशिक आहे आणि 40-50 किलोमीटर धुळे आहे. तर चला, नाशिकला पोचायला अजून 3 तास तरी लागतील, 3-4 तास. तर थांबत कारण आता जेवायला पण थांबायचं आहे आपल्याला. मजा येते. इकडचे जे रस्ते आहेत ना एवढे जबरदस्त आहेत ना, म्हणजे गाडी कंटिन्यू आम्ही 100-110, 100-110, 100-110 असे करतच आलो आहे कंटिन्यू. आणि आता इथे रेस्ट घेतला आहे. हे बघा
रायडर्स लोकांना आहे ना काही गरज नसते, बेड बीड कुठे जिथे भेटेल ना तिथे टांगा पलटी आपला. गाड्या सावळीत लागल्या, मस्त की खुर्च्या आहेत, चिल आरामात एकदम. या साईडला हायवे, बस सॉर्टेड आहे एकदम. धुळेच्या थोडं अगोदर आहे ना हा कोणता तरी किल्ला लागला आहे. आता याचं मला नाव माहीत नाही, पण किल्ल्याचा बुरुज सरळ सरळ क्लिअरली दिसतोय. मस्त किल्ला आहे. आता आपल्याला 25 किलोमीटरवर मालेगाव लागेल आणि या ठिकाणी बघा ना पूर्ण भगवमय झालंय वातावरण. वा काय वाटतंय यार. छत्रपती शिवाजी महाराज जयंती होती काल, तर त्याच्यामुळे बघा सगळं भगवमय केलं या लोकांनी. दुकानांवर पण भगवे झेंडे आहेत ते बघा. अरे कुठे गॅप टाकतोय यार आपण. आयला हे टमटमवाले ना स्वतःला तर एकदम रायडरच समजतात. तर आता ब्रेक घेतला, जेवायला थांबलेलो. मस्तपैकी जेवण पण झालं, म्हणजे खिचडी सुद्धा आली आहे. आता मालेगावला पोचलोय आणि बोललो की चला पेटपूजा करून घेऊया, कारण मस्त 80 किलोमीटर 80-90 किलोमीटर तरी स्ट्रेच मारतोय आम्ही एका तासात. तर आता इथून नाशिक काहीतरी किती आहे रे, 120 आहे ना, 120 किलोमीटर आहे नाशिक. आणि तिथून जर त्र्यंबकेश्वर पकडला तर अजून 10-15 किलोमीटर एक्स्ट्रा पकडला. सो दाल खिचडीसुद्धा आली आहे, छास एक नंबर आहे इकडचा. पोटात आहे ना पूर्ण असं सगळं वाट लागली आहे पोटात, कारण कंटिन्यू आम्ही बाहेरचंच खातो आहे आणि असं अपचन झाल्यासारखं वगैरे वाटतं आहे. पण छास पिल्यावर आहे ना जरा बरं वाटतं आहे, हायड्रेट झाल्यासारखं वाटतं. तुम्ही जर राईड करत असाल ना तर पाणी जास्तीत जास्त पाणी पिया, स्वतःला हायड्रेटेड ठेवा. तर आता परत आपल्याला आता 80 ते 90 किलोमीटर स्ट्रेच मारायचा आहे. बोललो जेवून घेऊया मस्तपैकी आणि आता नॉनस्टॉप जाऊया नाशिकपर्यंत, ट्राय करूया नाशिकपर्यंत. चला जेवणसुद्धा झालेलं आहे, चला आता निघूया थेट नाशिकला. आत्ता जस्ट जेवलो आणि काय माहिती माझ्यासोबत काय होतं आहे. पहिला माझी केबल हरवली आणि आता हातातले ग्लोव्ज हरवले. तिकडे मी ग्लोव्ज खिशात ठेवलेले आणि नंतर मी जेवायला आलो, त्याच्यानंतर काय माहीत नाही कुठे गेले. आय होप की ट्रिप संपेपर्यंत अजून काही हरवणार नाही माझ्याकडनं. आता मी दिशाला खूप मिस करतो आहे भाई. ती जेव्हा पण माझ्या ट्रिप्समध्ये येते किंवा माझ्यासोबत जेव्हा पण ती राईड करते ना, माझ्या सर्व गोष्टींची आणि वस्तूंची काळजी ती घेते. पण आता ती नाही आहे ना, तिला खूप मिस करतो आहे भाई. कारण मला विसरायची खूप सवय आहे, कारण मी व्लॉग करता करता आहे ना काय कुठे काय ठेवतो मला काही लक्षात होत नाही. व्लॉगिंग करणं इझी नाही आहे मित्रांनो. जेव्हा पण तुम्ही व्लॉगिंग करताना तुम्हाला 10 वेळा सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. तुमच्या शूटवरती, तुमच्या सामानावरती, तुमच्या गॅजेट्सवरती. काय माहिती कुठे ग्लोव्ज पडले, ते मी खिशातच ठेवलेले. आता बहुतेक कोणीतरी उचलले असणार, कारण मी पूर्ण शोधून 2दा-3दा तिथे शोधून आलो पण मला नाही मिळाले. जेवायला बसलो तिथे पण शोधलं, नाही मिळाले. आता तिथून जाऊया, आता नाशिकला पोचूया पहिला आणि पहिला जाऊन मस्तपैकी रिलॅक्स करूया. आणि आज तर काय त्र्यंबकेश्वर देवाचं आपण दर्शन नाही घेणार आहोत, कारण बहुतेक आता वाजतील आपल्याला 8 जायपर्यंत. तर उद्या सकाळी त्र्यंबकेश्वर देवाचं दर्शन घेऊया. आता मस्तपैकी जाऊन रिलॅक्स करणार आहे मी. नाशिक आता इथून 70 किलोमीटर आहे आणि हा समोर डोंगर बघा ना यार, काय वाटतंय यार. कुठला तरी छोटा घाट लागलाय हा, काय माहिती कोणता आहे. 6:30 होऊन गेलेत, आता अर्ध्या तासात काळोख पडेल. मजा आली यार, मजा आली यार राईडला, खरंच मजा आली यार. आता मुंबई इथून 250 किलोमीटर आहे आणि नाशिक 70. मजा आली पण. तर मित्रांनो फायनली खूप मोठी कसरत करत आपण पोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला. आणि आपण इकडे रूम घेतलेला आहे, स्वस्तात रूम पडला आहे, असं काय एवढा महाग नाही. तुम्हाला 1000-1200-1500 पर्यंत इकडे 3 पर्सन 4 पर्सनचे रूम तुम्हाला मिळून जातील. सो आता उद्या सकाळी, आणि आता वाजलेत 9, तर आता उद्या सकाळी आपल्याला मंदिरात जाऊन त्र्यंबकेश्वर देवाचं दर्शन घ्यायचं आहे. कारण आता 9 वाजता 9:30 पर्यंत मंदिर बंद होतं. तर आता दर्शन कोण घेणार पण नाही, कारण खूप दमलेत, फ्रेश वगैरे होतील. आणि उद्या सकाळी 6-7 वाजता उठून आपण त्र्यंबकेश्वर देवाचं दर्शन घेऊ. आणि त्र्यंबकेश्वर देवाचं दर्शन घेऊन आपण पुन्हा मुंबईच्या दिशेने आपलं प्रस्थान करणार आहे.
आणि ही जी राईड आहे ती आम्ही इथेच संपवणार आहे, कारण आपल्या त्रिज्योतिर्लिंग राईडमधलं हे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे. पहिला आपण केलं ओंकारेश्वर, दुसरं आपण केलं उज्जैनमधलं महाकालेश्वर आणि आता तिसरं आपण करतोय त्र्यंबकेश्वर. तर चला आता डायरेक्ट सकाळी तुम्हाला त्र्यंबकेश्वर देवाचं दर्शन घडवतो आणि मुंबईच्या दिशेने प्रस्थान करतो आणि या राईडला रामराम करतो. तर चला आता झोपतो, मस्तपैकी आराम करतो आणि भेटतो तुम्हाला उद्या सकाळी. त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिक शहरापासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी नावाच्या पर्वताजवळ आहे, ज्यातून गोदावरी नदी वाहते. त्र्यंबकेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले धार्मिक केंद्र आहे. पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले, जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत या नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता. गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव येथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखू लागले. ज्योतिर्लिंग हा शब्द प्रकाशस्तंभला दर्शवतो. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या 3 कपार आहेत, ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश विद्यमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे. आणखी या मंदिराची विशेषता अशी आहे की ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते, जी स्थानिक माहितीप्रमाणे 350 वर्षापासून चालू आहे, जी की 12 ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते. मित्रांनो, फायनली आपलं त्रिज्योतिर्लिंग मधलं शेवटच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे आणि आताच तुम्ही त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि ही राईड आपली संपन्न झालेली आहे. आता इथून आपल्याला जायचं आहे मुंबईला. ही सिरीज मी आता इथेच संपवतो. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओज जर तुम्हाला आवडले असतील आणि तुम्ही पाहिला असाल तर नक्कीच व्हिडिओजला आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या भावाचं सुद्धा चॅनल आहे व्लॉग इन्सान करून, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला अपडेट्स मिळतील. आणि अजून अशा नवीन नवीन राईड्स आमच्यासोबत करायच्या असतील तर तुम्ही आमच्या पेजला एक्सप्लोरिफाय आणि प्रज्वल मुंडकर या पेजला फॉलो करा. तुम्हाला दोन्ही ठिकाणी अपडेट्स मिळतील. तर चला हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, हर हर महादेव.